सोलापूर शहराचा विकास होणं शक्य नाही। सगळे गाव सुधारून गेले पण आमचं गाव आज सुद्धा सुधारत नाही आणि खरंच हे लाजिरवाणीची गोष्ट आहे। आणि सुट्टी दिवशी तुम्ही ट्रिप करायचं आणि म्हणायचं आमच्या इथं सोलापूरला काय, तुम्हाला बोलायचा अधिकार नाही। तर इथं बरेचसे प्रश्न आहेत। सगळ्यात ग्रहण प्रश्न आहे तो इथला पाणी प्रश्न आहे। आपल्या जवळपास उजनी असून आज आपल्याला 5 दिवसात पाणी मिळतं आणि आपली महापालिका वर्षाचा टॅक्स घेते। हे अत्यंत दुर्दैवी आहे। 5 दिवसाला एकदा पाणी म्हणजे आठवड्याला एकदा पाणी, वर्षाचे 52 आठवड्याचं फक्त महापालिकेने बिल घ्यायला पाहिजे, ते 365 दिवसाचं आपल्याकडनं बिल घेतात। पाणी प्रश्न हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। पाण्यामुळं सगळ्यांची तिथे तारांबळ होते। मेन म्हणजे इथं पाणी नसल्यामुळे आपल्या शहरामध्ये उद्योग यायला तयार नाही आहेत। बाहेरचे जे मोठे उद्योग आहेत, जोपर्यंत सोलापूरला मोठे उद्योग येणार नाहीत तोपर्यंत आपल्या सोलापूर शहरातले इंजिनियर्स सोलापूर शहरात थांबणार नाहीत। ते पुणे किंवा मुंबई या ठिकाणी ट्रान्सफर झालेत। आज जर सोलापूर शहराचा विचार केला तर जे काही इंजिनियर्स आहेत ते मॅक्झिमम पुणे आणि मुंबईला सेटल झालेले आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे आईवडील पण तिकडे ट्रान्सफर झालेले आहेत। त्यामुळे सोलापूर शहरातला 50,000 एक मतदार आज पुण्यामध्ये शिफ्ट झालेला आहे। त्या मतदारांनी जर 7 मेला जर सोलापूरला येऊन मतदान केलं तर सोलापूरची टक्केवारी निश्चितच वाढेल। आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक, आमचा हरळी प्लॉटतर्फे सर्व सभासदांना, सर्व नागरिकांना सोलापूर शहरातले आवाहन करतो की आपण 7 तारखेला जास्तीत जास्त वोटिंग करून आपला सोलापूर शहराचा 1 नंबर महाराष्ट्रात आणून वोटिंग पर्सेंटेज आपलं दाखवून देऊया की सोलापूर शहर ह्याच्यातही कमी नाही। पण बाकीच्या प्रश्नाकडे इथले जे राजकारणी लोक आहेत त्यांनी देखील लक्ष देणं गरजेचं आहे। जोपर्यंत विमानतळ आपलं सोलापूर शहराचं होणार नाही तोपर्यंत या सोलापूर शहराचा विकास होणं शक्य नाही। प्रत्येकाला इथं विमानतळाची आवश्यकता आहे, कारण का इथं जर बाहेरच्या देशातनं उद्योग यायचे असतील तर त्याला पहिल्यांदा त्यांनी रस्ते, वाहतूक, तुमचं पाणी, वीज ह्याची सगळी पहिल्यांदा चर्चा करतात आणि मगच तुमच्याकडे उद्योग येतात। तर ह्याच्यासाठी इथल्या राजकारण्यांनी भरपूर प्रयत्न करून आपल्याला या सगळ्या सोलापूरकरांना सुखसोयी उपलब्ध करून द्याव्यात हीच आमच्यातर्फे सगळ्यांना विनंती आहे। आणि वोट फॉर लोकशाही चे अध्यक्ष हरी प्लॉट योगासन मंडळ, आज आहे आपल्याकडे 7 तारखेला मतदान आहे। तुम्ही 100% मतदान करा आणि त्याच्याबद्दल तुम्हाला नंतर काय तक्रार आहे तेव्हा करा। तुम्ही मतदानच केलं नाही तर तुम्हाला तक्रार करायचा तुम्हाला अजिबात अधिकार नाही आहे। आज सोलापूरसातल्या इथल्या तरुण जे लोक जे पुण्याला चालल्यास व्यवसाय ह्याच्या नोकरीनिमित्त IT पार्क नाही आहे, तेवढं कुठल्याही खासदारांनी तुम्ही मतदान करा, पण तुम्ही IT पार्क इथं अगोदर उभारू करा। म्हणजे सोलापुरातले जे तरुण पुण्याला जे पळून चाललेत ते इथं सोलापूर आले तर त्यांच्याबरोबर त्यांचे आईवडीलसुद्धा इथं सुखी राहतील, की त्यांच्यामुळे त्यांचे आईवडील इकडं आणि मुलं तिकडं असं व्हायला लागलेत। ते मुलं इथं यायचं आणि सोलापूरला काय आहे हे विचारायचं असं नाही व्हायला पाहिजे। की सोलापूरला अगोदर IT पार्क करा, गारमेंट पार्क करा। रेडीमेडचा मोठा व्यवसाय आहे। आज नरसिंगगिरजीसारखं मिल बंद आहे, तिथं सांगायला लागले तर आम्ही गारमेंट पार्क करतो, आम्ही गारमेंट पार्क करतो, पण आज 10 वर्ष झालं तिथं साधा गारमेंट पार्क नाही आहे। रेडीमेडला सोलापूरला इतकं कामगार उपलब्ध आहेत की सोलापूरचं रेडीमेड हब होईल असं आहे सोलापूर। इतके सोलापूरच्या सोलामध्ये सोलापूरला मँचेस्टर म्हणायचं। कधी सोलापूरला 10 सूत मिल होते। भले सूत विदर्भाला कापूस विदर्भाला तयार होते, पण त्याचं सूत सोलापूरला तयार होत होतं, इथं कापड तयार होत होतं। नरसिंगगिरजीचं बैठलं तर आज तिथं सोलापूरला सोन्याचं धूर निघत होतं म्हणत होते। तर असलं एवढं मोठं सोलापूर ह्याच्यामध्ये कामगारांच्यासाठी काय सांगा तुम्ही? आहे ते सूत मिल बंद पडलेत, आहे ते कामगार सर्व देशोधडी लागलेत की त्यांच्या पोटा पाण्याचा बघा तुम्ही। बॉम्बेला सुद्धा काय झाले, तिथंसुद्धा सूत मिल बंद पडून तिथले लोक काय बेरोजगारी तिथंही वाढलेलं आहे। पण सोलापूरला जे शिकलेले त्यांच्यासाठी IT पार्क करा, जे कामगार शिकले नाही त्यांच्यासाठी गारमेंट पार्क करा। म्हणजे सोलापुरातलं रेडीमेड उद्योग जे शाळेतले ड्रेस तयार होतात, सोलापुरात एवढं रेडीमेड ड्रेस एवढं कुठल्याही आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही तयार होत नाही। एक हे ब्रँड आहे सोलापूरमध्ये रेडीमेड ड्रेस असं आहे। तर ते रेडीमेड ड्रेसवाल्याकडे इथल्या आमदारांनी खासदारांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि प्रत्येक नागरिकाला हात जोडून विनंती आहे की त्यांनी मतदान करा। तुम्ही मतदान केल्यानंतर तुमचं काय तक्रार तुम्ही मांडा। तुम्ही मतदान करायचं नाही आणि सुट्टी दिवशी तुम्ही ट्रिप करायचं। आणि मी किरण सुरतवाला, हरळी प्लॉट योगासन मंडळ उपाध्यक्ष। मी एवढं सांगू इच्छितो की आतापर्यंत जे सोलापुराचं भवितव्य जे खालच्या पातळीवर आणण्याचा खूप प्रयत्न झाला आहे। खरंच या इथे उद्योगधंदे आणणं हे खूप महत्त्वाचं आहे। आज पुण्या मुंबईसारखं लोक बाहेरून आपल्या सोलापूरला इथं येऊन उद्योगधंदे केले पाहिजे आणि आपल्या इथल्या लोकल कामगारांना
जॉब मिळाला पाहिजे. त्या हिशोबाने कोणी बघायलाच तयार नाही आहे. सोलापूरचे उद्योगधंदे पुढं करण्यास कोणी तयार नाही आहे आणि खरंच हे लाजिरवाणीची गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी मी सगळ्यांना एक आवाहन करतो की प्रत्येकाने आज मतदानाचा पूर्ण आपण सहभाग घेऊन त्याच्या मतदान केलं पाहिजे. आणि हे आपलं वैयक्तिक हे समजून, जबाबदारी समजून, देशाच्या बाबतीत वैयक्तिक जबाबदारी समजून आपण मतदान केलं पाहिजे सर्वांनी. ज्यांना अगर आणि असे खूप सामाजिक संस्था आहेत की ज्यांनी गाडीची वगैरे व्यवस्था केलेली आहे, तर त्याचे कॉन्टॅक्ट करून त्याच्या घरातल्या समजा कोण अगर मतदान केंद्रापर्यंत येत नसेल तर त्यांना आणण्याचं स्वतःहून प्रत्येकाने प्रयत्न करा की त्या व्यक्तीला अगर चालणं होत नसेल किंवा उठणं बसणं होत नसेल तर तशांना गाडीमध्ये बसून आणून मतदान करायला लावा. आणि हे मतदान हे खरं श्रेष्ठ दान आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येकाने ती जबाबदारी समजून प्रत्येकाने मतदान करायचे हेच मी मोठं आवाहन करतो आणि मी माझं वचन संबोधतो. मी गणप्रसाद धोंडूसा मिरजकर, छत्री गल्ली, सोलापूर. आपल्याला जवळ 70 वर्ष होऊन गेले. मतदान आपण प्रत्येक वेळेस 55-60% करतो. खरोखर ही अत्यंत निंदनीय बाब आहे. आपण मतदान 100% जो पण करत नाही तोपर्यंत खरा उमेदवार निवडला असं होत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. आपल्याला जर खरोखर हे राष्ट्रीय उत्सव असल्यासारखं आहे आणि प्रत्येकाला मतदान करणं जरुरीच आहे. आपण ज्यावेळेस ही निवडणुका झाल्या त्यावेळेस आपण ठरवायला पाहिजे की अथवा आपल्या गव्हर्नमेंटने अथवा हे निवडणूक आयोगाने असं ठरवायला पाहिजे प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे, नाही त्यांच्यावर दंड करा, परंतु मतदानाला यायला पाहिजे ही व्यवस्था व्हायला पाहिजे. त्याशिवाय आपला खरा उमेदवार कळणार नाही. आणि माझी अशी अपेक्षा आहे आपल्या या दोन्ही उमेदवारांना जरी जे विजयी होतील त्यांनी आपल्या सोलापूर शहराला पाणी पुरवठा व्हायला पाहिजे. आणि नियमित पाणी पुरवठा होत नाही. आज आपण जवळ 70-75 वर्ष झालं पाण्याचे वंचित आहोत. सगळे गाव सुधारून गेले पण आमचं गाव आज सुद्धा सुधारत नाही. आणि 2 नंबर माझी अशी आहे की मी जिथं जन्मलो, ज्याचा माझा व्यवसाय आहे, माझा रेडीमेड व्यवसाय आहे, ह्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने रेडीमेड व्यवसायात फार अन्याय झालेला आहे. त्यामुळे त्यांनी सुटका करून घ्यावी आणि आम्हाला सगळ्याला काम मिळेल. हा रेडीमेड असा व्यवसाय आहे की प्रत्येकाला काम मिळणं आणि ज्याला पोल्ट्रीचं जेवण मिळणं हा जरुरीचा प्रश्न असतो. आणि त्यामध्ये विडी कामगार असेल त्यांना बंद झालं, ती कामगार इथं वळली होती पण त्यांचंही नुकसान झालेलं आहे. ही आमची मागणी सगळ्या आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लक्षात घ्यावं आणि ही लवकर ते काढून देऊन सगळ्या काम मिळावं, अशी योजना मिळावी, एवढीच माझी अपेक्षा आहे.